आमरस आणि सोबतच टम्म फुगलेल्या पुऱ्या बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटतं ना. नमस्कार मंडळी. तर आज मी इथे तुमच्याबरोबर आमरस पुरीची रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यासाठी इथे मी 4 आंबे केसरचे घेतले आहेत. हे आंबे मी 2 तास पाण्यात भिजवून ठेवले होते, कारण आंबा हा उष्ण असल्यामुळे पाण्यात भिजवल्यामुळे त्यामधील उष्णता कमी होते. आणि नंतर मी हे स्वच्छ कपड्याने पुसून घेतले. आमरस करण्यासाठी आंब्याचा जो देठाकडचा भाग आहे तो थोडासा काढून घेतला आणि अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आंबे कट करून घेतले. सुरीने त्याचा आतला गर जो आहे तो काढून घेतला. काही जण आंब्याची वरची साल काढून त्याचा गर काढून घेतात. आपल्याला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने आपण आंब्याचा अशा पद्धतीने सगळा गर काढून घ्यायचा आहे. आणि आता तो मी मिक्सरमध्ये टाकून अर्धी वाटी साखर आणि पाव चमचा इलायची पावडर टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेतले आणि पुन्हा अर्धी वाटी दूध टाकून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतले. यामध्ये तुम्ही बर्फाचे तुकडेही टाकू शकता. दूध टाकल्यामुळे स्मूथ आणि क्रीमी आमरस तयार होतो. तुम्ही बघू शकता, खूप मस्तच असा आमरस तयार झालेला आहे. तयार केलेला आमरस काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया. हा आमरस मी आता फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहे. आमरस थंड होतोय तोपर्यंत इथे आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे. पिठामध्ये 3 चमचे रवा टाकला आहे. हा रवा बारीक टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठही टाकायचे आहे. मीठ मी इथे अर्धा चमचा टाकले आहे. अर्धा चमचा ओवा हातावर चोळून पिठामध्ये टाकून घेऊया. ओवामुळे पुरीला खूप छान चव येते. रव्यामुळे पुऱ्या छान टम्म फुगतात आणि छान क्रिस्पीही होतात. पिठामध्ये थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे आहे. पीठ जास्त पातळ मळायचे नाही. चपातीच्या पिठापेक्षा पुरीचे पीठ हे घट्टच मळायचे. पीठ घट्ट मळल्यामुळे पुऱ्या तळताना तेल कमी शोषून घेतात, म्हणून पीठ थोडे घट्टच मळून घ्यायचे. हे टिप्स पुरीसाठीच आहे. आणि आता इथे पीठ मळून झाल्यावर वरून 1 चमचा पिठाला तेल लावून घेऊया आणि पीठ 10 मिनिटासाठी भिजत ठेवूया. 10 मिनिटानंतर पीठ छान भिजले आहे. पीठ पुन्हा एकदा मळून घेतले आणि आता इथे आपल्याला जेवढ्या लहान किंवा मोठ्या आकाराची पुरी करायची असेल तेवढ्या साईजचे इथे गोळे करून घ्यायचे आहेत. आणि आज मी पुऱ्या माझ्याकडे जी पुरीची मशीन आहे त्याच्यावरच करणार आहे. त्यासाठी आपल्याला कडधान्याची किंवा दुधाची प्लॅस्टिकची जी बॅग असेल ती घ्यायची आहे. पिशवीला आतल्या साईडने थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेल फक्त एकदाच लावायचं आणि त्याच्यावर पिठाचा गोळा ठेवून हलक्या हाताने प्रेस करायचं, म्हणजे आपली पुरी छान गोल अशी तयार होते. आणि ह्या पुऱ्या ह्या मशीनमध्ये खूप पटापट होतात. अशा पद्धतीने मी इथे थोड्या पुऱ्या करून घेतल्या आहेत. त्या आता आपण तळून घेऊया. त्यासाठी मी इथे कढईमध्ये एका बाजूला तेलही चांगले कडकडीत गरम करून घेतले आहे. पिठाचा छोटा गोळा तेलात टाकला लगेच वर आला म्हणजे समजायचे की आपले तेल चांगले गरम झालेले आहे. आता एक एक पुरी तेलात सोडून तळून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता तेलात पुरी सोडल्याबरोबर अगदी टम्म फुगते. अशा सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता पुऱ्यांना छान सोनेरी रंग आलेला आहे. अशा मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपल्या सगळ्या पुऱ्या छान टम्म फुगलेल्या आहेत. इथे महत्त्वाची टिप्स ही आहे की पुरीचे पीठ मळताना
त्यामध्ये रवा थोडा तरी नक्की ॲड करावा। दुसरी टिप्स, पुऱ्या तळण्यासाठी तेल चांगले कडकडीत गरम करावे म्हणजे पुऱ्या छान टम्म फुगतील। धन्यवाद।